करण्यासाठी 3 फलंदाज या ठिकाणी आलेले आहेत. अध्यक्षांना विनंती असणार आहे आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक त्यांना प्रदान करायचं आहे. कॅमेरामॅन जल्दी से फोकस करो. दोन्ही संघाने आपला अतिरिक्त खेळाडू पाठवायचा. दोन्ही संघ लवकरात लवकर आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा. दोन्ही संघ स्ट्रायकर फलंदाज प्रज्योत नॉन स्ट्राइक एंड. प्रज्योत आणि रविराज जी बॉलर नेम हे बॉलर स्ट्राइक एंडला पाहतोय प्रज्योत, नॉन स्ट्राइक एंडला रविराज. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय मयुरेश. पाहायचंय प्रज्योत मागच्या सामन्यामध्ये चांगली सलामीचा फलंदाज केली होती. ज्या ठिकाणी मागचा सामना मित्रांनो संपवला होता प्रज्योतने आणि त्या ठिकाणाहून हा दुसरा सामना सुरू करतोय. कारण पाहायला गेलं तर मागच्या सामन्यामध्ये पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 26 धावा या ठिकाणी जमा करण्यामध्ये यश मिळालं होतं. ते म्हणजे प्रज्योत याला त्या ठिकाणाहूनच या सामन्याची सुरुवात केली जाते. या षटकारानं श्री गणेशा केला जातोय तो म्हणजे अतुल मुंबई संघाचा. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आणि नक्कीच या ठिकाणी लेग बाय स्वरूपात पायचीत स्वरूपात धक्का प्राप्त होतोय. पहिला गडी बाद करण्यामध्ये यश मिळतंय ते म्हणजे मयुरेश याला. श्री आगडीदेवी विरुद्ध आरव 11 या सामन्यामध्ये एक रोमांचक सामन्यामध्ये विजय संपादन केलं श्री आगडीदेवी संघाने आणि त्या सामन्याचा सामनावीराचा मानकरी ठरतोय चंदन. चंदनला विनंती असणार आहे की आपण आपला पुरस्कार स्वीकारायचा आहे. चंदन फलंदाजी करत असताना मॅच फिनिशिंग पाहायला मिळाली. त्यानंतर गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी आपण 1 विकेट प्राप्त केलात त्यामुळे आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी प्राप्त होतोय. आता मात्र स्ट्राईकला येतोय नवीन फलंदाज निकेतन. पाहायचा आहे निकेतन उर्फा राबाडा. कॅमेरामॅन आता मात्र अवांतर चेंडू दंड दिला जातोय पंचांच्या माध्यमातून. आता मात्र चांगला चेंडू मयुरेशच्या माध्यमातून संपन्न केला जातोय. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 7. 1 बाद 7 अशी धावसंख्या. षटकातील पुढचा चेंडू राईट हँड ओव्हर द विकेट मारा. आता मात्र स्लो पद्धतीचा चेंडू होता. अलंग कार्पेटने चांगला ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळतोय. 1 धाव सुरक्षित पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी धावणार आणि 2 धावा सुरक्षित पूर्ण केल्या जात आहेत. निकेतन आणि रविराजाच्या माध्यमातून 2 धाव्याने धावसंख्या ट्रबल होते. धावसंख्या होते ती म्हणजे 9. पाहायला गेलं तर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी चालू आहे. जय हनुमानच्या कोट्यातून वैयक्तिक पहिल्या आणि संघाच्या वतीने पहिले षटक घेऊन येतोय तर म्हणजे मयुरेश एक चांगला गोलंदाज आहे. मयुरेश पाहायचा आहे 7 ते 8 बॉलांचं बॉलिंग लाईन पाहायला मिळते. मयुरेश याचा षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. चांगला फटका सजवला जातोय. चेंडू चालला 1 बाउन्स सीमारेखा पार चौकार. 4 धावेने धावसंख्या झटपट बदलते. धावसंख्या होते 13. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी नाणेफेकीसाठी यायचा आहे आदिष्ट 11 आणि शिवप्रताप. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असणार आहे आपण नाणेफेकीसाठी लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे. आदिष्ट 11 विरुद्ध शिवप्रताप. दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी लवकरात लवकर टॉस का बॉस कक्षामध्ये यायचं आहे. आता मात्र हो काही चेंडू फेकला होता परंतु तितका खराब यष्टिरक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमारेखा पार चौकार. 4 धावेने धावसंख्या झटपट बदलते. धावसंख्या होते 17.
पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपतोय. पहिल्या षटकांची धावसंख्या होते ती म्हणजे 17. एका आक्रमक पवित्रा या ठिकाणी पाहायला मिळतोय तो म्हणजे अतुल मुंबई संघाकडून. वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसऱ्या षटकासाठी या ठिकाणी चेंडू सपावला जातोय. अमेयाच्या हातामध्ये पाहायचंय अमेय कशा प्रकारे गोलंदाजी करणार. आदिष्ट 11 आणि शिवप्रताप दोन्ही संघांच्या संगणकाने अमेय नाणेफेकीसाठी टॉस का बॉस मध्ये यायचंय. अमेय राईट हँड वर विकेट मारा करतोय. आता मात्र पहिल्या चेंडूवरती फटका फसलाय पाहायचा या ठिकाणी. चेंडू नोमॅन्स लँड झालाय. पॉइंटच्या दिशेने झेल उडाला होता. मुकुंद नक्कीच या ठिकाणी आता मात्र डावखुरा फलंदाज निकेतन या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी ज्याच्या माध्यमातून केली जाते. सातत्यपूर्ण कामगिरी बजावत असतो. अष्टपैलू खेळाडू आहे निकेतन. पाहायचं कशा प्रकारे फलंदाजी केली जाणार. मागच्या सामन्यामध्ये विचार करायचा झाला तर पहिल्या षटकामध्ये 25 धावा या ठिकाणी जमा करण्यामध्ये यश मिळालं होतं. त्यानंतर निकेतन याने चांगली गोलंदाजी केली. धावांवर रोख लावला आणि त्यानंतर पुढच्या गोलंदाजीमध्ये चांगली नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळाली. आता मात्र प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं जातंय ते म्हणजे जय हनुमान संघाकडून प्रथम फलंदाजी करत असताना 1.1 षटकामध्ये 18ची सरासरी मेंटेन केली जाते. 18ची धावसंख्या उभारली जाते. 1-18 दरम्यान षटकातील पुढचा चेंडू असणार आहे. पाहायचा आता मात्र कशा प्रकारे खेळी काढणार. आता मात्र पुन्हा एकदा गोईंग ऑन चाबुक शॉट. चेंडू सीमारेखा पार षटकार. ना जिम करे ना डरे, ना डरे ना जिम करे. निकेतन हो बेटा चक्का मारू जब मन करे. आता मात्र कमबॅक केला जातोय अमेयाच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. चांगला चेंडू ब्लॉकअप पद्धतीचा चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर आहे 1-24. निकेतन 6 चेंडूंवरती 16 धावेंवर खेळतोय मित्रांनो. एक चांगला खेळाडू आहे. पाहायचा आहे अमेय कशा प्रकारे गोलंदाजी करणार. 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 7 धावांवर खर्च करावे लागत आहेत. पुन्हा एकदा पाहायचा आहे अवांतर चेंडू दंड दिला जातोय पंचांच्या माध्यमातून. या अवांतर धावेने एका संघ पुढे सरकतोय. एका धावेने धावसंख्या ट्रबल. धावसंख्या होते ती म्हणजे 25. 1-25 अशी धावसंख्या. नक्कीच अमेय आपली गोलंदाजीची दिशा या ठिकाणी बदलताना पाहायला मिळतोय. राईट हँड राऊंड विकेट मारा केला जातोय तो म्हणजे रबाडासाठी. पाहायचा षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र हो काय चेंडू फेकी केली जाते. टप्पा पडल्यानंतर थोडासा इन स्विंगरचा चेंडू पाहायला मिळाला. निकेतनच्या बॅटला टच नाही होत आहे. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. या निर्धाव चेंडूने धावसंख्या स्थिर आहे 25. पुन्हा एकदा नो लुक शॉट. चेंडू चाललाय सीमारेखा पार षटकार. काय फटकेबाजी करतोय निकेतन. जर फटकेबाजी आवडत असेल तर जोरदार टाळ्या वाजवायच्यात निकेतनसाठी उर्फ रबाडासाठी. चांगली फटकेबाजी आतापर्यंत पाहायला मिळते. धावसंख्या झटपट बदलते.
हो हो, आता मात्र चांगला चेंडू या ठिकाणी यानंतरच्या होणाऱ्या सामन्यासाठी नाणेफेकीचा कौल केला जातोय. आदिष्ट 11 विरुद्ध शिवप्रताप यांच्यामध्ये सामना भिडणार आहे. या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जातोय. सागर पटेकर यांच्या शुभ हस्ते पाहायचा आहे. टॉस का बॉस कोणता संघ ठरतोय या ठिकाणी सागर पटेकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. तो म्हणजे आदिष्ट 11 आणि शिवप्रताप या दोन संघामध्ये. ते किती आले ते ना झाले 2 ओव्हर किती 17 आले. गुजरातला जायचं झोपला जरा झोप. 2 षटकांचा खेळ संपतोय. पाहायला गेलं तर 31 धावा जमा करण्यामध्ये यश मिळतंय. ते म्हणजे अतुल मुंबई संघाला पाहायचं आहे. आता मात्र तिसऱ्या षटकासाठी कोणावर जबाबदारी सोपवली जाते पाहायला गेलं तर मित्रांनो, जिंदगी में एक बात हमेशा याद रखना, जहाँ स्ट्रगल नहीं होता वहाँ सक्सेस भी नहीं होता. या ठिकाणी स्ट्रगल करावं लागेल जर सक्सेस या ठिकाणी पाहायचं असेल. ही चमचमाती ट्रॉफी आपल्या संघासाठी विजयी संपादन करायचे असेल तर नक्कीच या ठिकाणी स्ट्रगल करायला लागणार आहे. घाम घालावा लागणार आहे. कष्ट करावे लागणार आहेत. गोलंदाज समीर की शशिकांत अवांतर चेंडू अवांतर वाईट चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र चांगला फटका सजलाय पाहायचा आहे. एलिव्हेशन सुद्धा तितकं ताकदीचं मिळालंय. चेंडू चाललाय सीमारेखा पार. षटकार. 6 धावेने धावसंख्या झटपट बदलते. धावसंख्या होते 38. रविराज आता मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. रविराजाच्या माध्यमातून 38 अशी धावसंख्या उभारली जाते. अजूनही येणाऱ्या चेंडूंमध्ये फटकेबाजी करणं बाकी असणार आहे. पुन्हा एकदा अलंग कार्पेटचा फटका. चाबूक शॉट या ठिकाणी पाहायला मिळतोय. आम्ही काव कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षण केलं जात आहे. गॅदर करून फेकी पर्यंत या ठिकाणी 2 धावा सुरक्षित पूर्ण केल्या जात आहेत. निकेतन आणि रविराजाच्या माध्यमातून. रविराज पोहोचतोय वैयक्तिक 3 चेंडूंवरती 9 या धावसंख्येवर 300चा स्ट्राईक रेट मेंटेन केला जातोय. त्याच्या माध्यमातून तर त्याला साथ देणारा निकेतन 9 चेंडूंवरती 22 धावांवर खेळतोय. तर संघाची धावसंख्या ती म्हणजे 1 बाद 40. षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा स्लो पद्धतीचा चेंडू होता. समीरवर आक्रमण चढवलं जात आहे परंतु या ठिकाणी एक खराब जजमेंट पाहायला मिळते. अमेयाची या ठिकाणी झेल घेणं या ठिकाणी गरजेचं होतं परंतु या कडक उन्हामध्ये जजमेंट चुकते. अमेयाची काव कॉर्नरच्या दिशेने नक्कीच या ठिकाणी जीवदान पाहायला मिळतंय. ते म्हणजे रविराजाला एका धावेवर समाधान मानावं लागणार आहे. एका धावेने धावसंख्या ट्रबल होणार. 41 पाहायला गेलं तर 16.40 चा स्ट्राईक रेट करंट स्ट्राईक रेट आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर समीर. आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या जात आहेत. समीराच्या माध्यमातून पाहायचं षटकातील पुढचा चेंडूसाठी थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. क्रिकेटच्या पटलावरती या ठिकाणी पाहायचा आहे. एक मोठा सामना रंगतोय. अतुल मुंबई विरुद्ध जय हनुमान. पाहायला गेलं तर दोन्ही संघ आपल्या प्राथमिक फेरीमध्ये विजयी संपादन करून या दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेत. पाहायचंय कोणत्या संघाचं वर्चस्व या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार. तदनंतर आता मात्र डाव्या एष्टी बाहेरचा चेंडू पंचांच्या माध्यमातून अवांतर चेंडू दंड दिला जातोय. या एका धावेच्या वर संघाची वाढती धावसंख्या होते 42. पाहायचंय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असणार आहे समीर. या ठिकाणी चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. राईट हँड ओव्हर द विकेट मारा निकेतनसाठी पाहायचा आहे. आता मात्र फटका साजवायचा होता मग तो टप्पा पडल्यानंतर उसळी कमी घेण्यामध्ये यश मिळतंय. या चेंडूवरती निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. बिंदी चेंडू पाहायला मिळतोय. तो म्हणजे समीराच्या माध्यमातून चालू षटकातील अजूनही 2 आहेत. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. चेंडू चाललाय सीमारेखा पार. षटकार. शिवछत्रपतींचा छावा. अरे बघतोस काय भावा. आणि या 6 धावा. नक्कीच 6 धावेने धावसंख्या झटपट बदलणार. धावसंख्या 42 वरून सरळ उसळी घेत धावसंख्या होते ती म्हणजे 48. षटकातील पुढचा चेंडू असणार आहे. आता मात्र बॅटची कडा घेऊन पाहायचंय. फायनलिंगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. अलंग कार्पेटने एक धाव सुरक्षित पूर्ण आणि एका धावेवर समाधान मानतोय तो म्हणजे निकेतन. पाहायला गेले तर 3 झाले रे. षटक संपला. षटक संपला रे.
आपण संपवू पण तू संपव मारामारी नाही झाली. धावसंख्या 49, एक बाद 49. अंतिम षटकाचा खेळ बाकी असणार आहे. निकेतन असणार आहे मित्रांनो स्ट्राईक साठी 11 चेंडूंवरती 29 धावांवर खेळतोय. तर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय 5 चेंडूंवरती 10 धावेवर खेळतोय तो म्हणजे रविराज. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहतोय 65. जर या सरासरीने धावा जमवल्या गेल्या तर 65 धावांपर्यंत मजल मारू शकतो तो म्हणजे अतुल संघ. पाहायचे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाणार. गोलंदाजी मार्कवर चेंडू सोपवला जातोय. प्रवीण हरजकर याच्या हातामध्ये अंतिम षटक हाताळण्यासाठी प्रवीणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. शेवटचं षटक निर्णायक षटक हाणामारीचं षटक पाहायचंय प्रवीण कशा प्रकारे. पहिला चेंडू बॅटची काढा घेऊन चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. वाईड यॉर्कर होता चेंडू बॅटची काढा घेऊन थोडंसं यष्टीरक्षणाकडून चूक झाली म्हणण्यापेक्षा या ठिकाणी झेल सुटलाय. आणि झेल कोणाचा सुटलाय तर हाणामारी करणारा फलंदाज निकेतनचा झेल सुटलाय. एका धावेने धावसंख्या ट्रबल होते. धावसंख्या होते 50. अर्धशतक या ठिकाणी फलकावरती लावलं जात आहे ते म्हणजे अतुल मुंबई संघाचा. आता मात्र स्ट्राईकला असणार आहे तो म्हणजे रविराज. पाहायचा आहे आता मात्र चांगला ही गोलंदाजी प्रवीणाच्या माध्यमातून पाहायला मिळणार का पाहायचं आहे. कारण या ठिकाणी त्या प्रकारची गोलंदाजी करावी लागणार आहे जय हनुमान संघाला. मागच्या सामन्यामध्ये पाहिलं मित्रांनो 64 धावा या शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला होता. त्याचप्रमाणे नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळणार एक चुरशीचा सामना नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळणार. आपण पाहतो मित्रांनो श्री आगळीदेवी खारवी समाज पालशेत आयोजित मुंबई खारवी प्रीमियर लीग 2024 पुन्हा एकदा चांगला चाबूक शॉट होता परंतु एका धावेवर समाधान मानावं लागतंय. निकेतन पुन्हा एकदा या ठिकाणी स्ट्राईकवर जातोय. या एका धावेने रविराज पोहोचतोय वैयक्तिक 11 या धावसंख्येवर तर संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 51. कृष्णा धोपावकर यांच्या माध्यमातून निकेतनच्या फलंदाजीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. कृष्णा धोपावकर यांच्या माध्यमातून निकेतनच्या या फलंदाजीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. पाहायचं आहे अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. 12 चेंडूंवरती 30 धावांवर खेळतोय. या 4 चेंडूंमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करणार निकेतन पाहायचं आहे. संधी असणार आहे फटकेबाजी करायची. 4 चेंडू असणार आहेत. वाऱ्याचा वेग पाहायला गेलं तर मिडॉनच्या दिशेने सरळ वाऱ्याचा वेग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पटापट आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. जय हनुमान संघ आपण वेळ कमी घ्यायचा आहे. जर का पंचांच्या माध्यमातून आपल्याला पेनल्टी दिल्यात गेली तर आपण या ठिकाणी नंतर वाद करायचा नाही आहे. पंचांनी दिलेल्या वेळेतच आपण षटक पूर्ण करायचं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करायचा असेल तर पटापट आपण आपली जागा बदलून घ्यायची आहे. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा फटका फसलाय. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा आता मात्र झेल नव्हता परंतु मित्रांनो अशा हाफ चान्स या ठिकाणी कन्वर्ट करावे लागतात. या मोठमोठ्या मॅच मध्ये जर आपल्याला सामना जिंकायचा असेल तर नक्कीच अशा प्रकारचे हाफ चान्स आपल्याला मिळत राहत असतात आणि ते चान्स आपण कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करावा लागतो. पाहायचा एकदा प्राप्त होणार आहे निकेतनला. एकदा प्राप्त होते अतुल मुंबई संघाला. एका धावेने धावसंख्या ट्रबल होते. धावसंख्या होते ती म्हणजे 52. षटकातील पुढचा चेंडू आता मात्र स्लॉट मध्ये होता. नक्कीच या ठिकाणी प्लॉट मिसिंग पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आदिष्टी मध्ये कोण टॉस जिंकला. आदिष्टी आणि शिवप्रताप. आता मात्र अवांतर चेंडू पाहायला मिळतोय. स्ट्राईक घेण्यामध्ये यश मिळतंय का या ठिकाणी धावबाद पकडला जातोय म्हणजे फलंदाज रविराज याला. अवांतर चेंडू कैलास. आता मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू या ठिकाणी मिस केला जातोय. फटका फसतोय. झेल चेंडू नो मॅन्स लँड. एक धाव सुरक्षित पूर्ण आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय कारण निकेतन आपल्या जवळ स्ट्राईक ठेवतोय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता तो म्हणजे कैलास. मागच्या सामन्यामध्ये चांगली
घातक फलंदाजी पाहायला मिळाली कैलासाच्या माध्यमातून, परंतु आता हा फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. गोलंदाजाच्या हातामधून निसटल्यानंतर हा चेंडूवर 6 धावा लिहिल्या होत्या, परंतु तदनंतरचा फटका फसतोय तो म्हणजे फलंदाज करणारा कैलासाच्या माध्यमातून. आता मात्र अंतिम चेंडू असणार आहे, पाहायचा आहे निकेतनसाठी. आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. निकेतन लेग बाय स्वरूपात एक धाव, एका धावेने धावसंख्या ट्रबल होते. धावसंख्या 55 पर्यंत मंजल आणि 56 धावांचं आव्हान दिलंय, पाहायचं आहे. 24 चेंडू आणि 55 धावा. अतुल मुंबई संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण शोधून घ्यायचा. अतुल संघ लवकरात लवकर आपण फिल्डिंग लावून घ्यायचे आहे, मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे जयनमान संघ आपण आपले सलामीवर मैदानाच्या दिशेने पाठवायचे आहेत. जयनमान संघ सलामीवर मैदानात पाठवा. जयनमान संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून सजवून पूर्ण झालेलं आहे. अतुल संघाचा लवकरात लवकर आपण सलामीवर मैदानाच्या दिशेने पाठवायचा आहे. वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने पहिले षटक या ठिकाणी प्रज्योतवर जबाबदारी सोपवली जाते. पाहायचं आहे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाणार, कारण मागच्या सामन्यामध्ये एक महागडा ठरला होता गोलंदाज प्रज्योत. छप्पन्न धावांचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही सलामीर मैदानात पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय मयुरेश, तर नॉन स्ट्राईक एंडला विश्वास. मयुरेश विश्वास फिल्डिंग.
आता मात्र पुढच्या चेंडूवरती चांगला प्रहार या ठिकाणी काव कॉर्नरला स्वतः कर्णधार निकेतन तैनात आहे. चांगला फिल्डर, चांगले क्षेत्ररक्षण केलं जातंय. एका धावेने या ठिकाणी श्री गणेशा केला जाणार तो म्हणजे जयहनुमान संघाचा मयुरेशाच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय प्रज्योत 7 ते 8 पॉईंटचं बॉलिंग लाईन पाहायला मिळते. प्रज्योत याचा आता मात्र पाहायचा आहे स्ट्राईकला स्ट्राईक म्हणजे विश्वास कशा प्रकारे फलंदाजी करणार. आता मात्र थोडासे बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय पाहायचा आहे. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव सुरक्षित पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि 2 धावा सुरक्षित पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्या ट्रबल होते, धावसंख्या परत पोहोचते ती म्हणजे 3. 22 चेंडू आणि 53 धावांची गरज असणार आहे. अजूनही पाहायचं आहे 14.45 ची या ठिकाणी सरासरी मेंटेन करावी लागणार आहे ती म्हणजे जयहनुमान संघाला. आणि जर का हा सामना अतुल संघाला जिंकायचा असेल तर 14.50च्या सरासरीपेक्षा कमी धावा खर्च करणे आपल्या प्रति षटकामध्ये गरजेचं असणार आहे ते म्हणजे अतुल मुंबई संघाला. दरम्यान आता मात्र राईट हँड वर विकेट मारा केला जातोय. गोलंदाज प्रज्योताच्या माध्यमातून पाहायचं आहे थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलं जात आहे. स्ट्राईकला असणार आहे तो म्हणजे नॉन स्ट्रायकर फलंदाज विश्वास. आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. स्लो पद्धतीचा चेंडू आपल्या कोट्याऱ्यातून बाहेर काढला जातोय. गोलंदाज विश्वास प्रज्योताच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर आहे आतापर्यंत. 3 चेंडूंवरती 3 धावा खर्च करतोय. चांगली नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते. तदनंतरच्या चेंडूवरती पुन्हा एकदा जोरदार अपील केली जाते परंतु या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून कोणताही इशारा येत नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते, अपील फेटाळून लावली जाते. धावसंख्या स्थिर आहे 3. सामना पटापट खेळायचा आहे, पटापट खेळवायचा आहे. आता मात्र उजव्या एष्टी बाहेरचा चेंडू पाहायचा आहे. वैयक्तिक पहिला संघाच्या वतीने दुसरे षटक स्वतः कर्णधार निकेतन उर्फ रबाडा. स्ट्राईकला असणार आहे तो म्हणजे मयुरेश. निकेतन आता मात्र पहिल्या चेंडूवरती फटका सजवलाय परंतु चेंडू खूप वेळ हवेत आहे आणि अशा प्रकारे पहिला धक्का बसतोय. मयुरेश बॅक टू द पवेलियन. एका चांगल्या गोलंदाजावरती आक्रमण चढवायचं होतं ते मयुरेशाला परंतु मयुरेश जाळ्यात फसतोय. निकेतनाच्या पहिला धक्का बसतोय मयुरेश याच्या स्वरूपात. लवकरात लवकर बॅटर आपण मैदानात पाठवायचा आहे. त्याचप्रमाणे टीम मीटिंग कमी घ्यायची आहे. अतुल संघ नवीन फलंदाज समीर या ठिकाणी येतोय. गोलंदाजी मार्कवर रबाडा झाला. षटकातील पुढचा चेंडू रबाडा याचा पाहायचा आहे. राईट हँड वर विकेट मारा. आता मात्र लॉन फुलटॉस पाहायला मिळतोय. अलंग कार्पेटने चेंडू खेळलाय. एक धाव सुरक्षित पूर्ण आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय. थोडासा ओव्हरथ्रो झाल्यानंतर त्यानंतर मात्र कमबॅक केला जातोय. 1 धाव प्राप्त होते ती म्हणजे समीराच्या खात्यामध्ये. एका धावेने धावसंख्या ट्रबल, धावसंख्या होते 4. एका धावेने स्वतःचा श्री गणेशा केला जातोय. अकाउंट ओपन केलं जातंय ते म्हणजे फलंदाजी करत असताना समीर. गोलंदाजी मार्कवर आता मात्र पाहायला मिळतोय तो म्हणजे निकेतन. षटकातील पुढचा चेंडू निकेतन याचा स्लो पद्धतीचा चेंडू फटका फसलाय पाहायचा आहे. कव्हर्सच्या दिशेने चांगला झेल या ठिकाणी पाहायला मिळतोय. नक्कीच दुसरं यश या ठिकाणी निकेतनला मिळतंय. दुसरं यश अतुल संघाला मिळतंय. विश्वास बॅक टू द पवेलियन.
मयूर नवीन फलंदाज मयूर. बाईच स्वरूपात एक धाव पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय. एका धावेने धावसंख्या ट्रबल. धावसंख्या होते 5. थोडासा अडचणीत सापडलेला पाहायला मिळतोय जयहनुमान संघ, कारण 56 धावांचा मोठा टार्गेट उभा केल्यानंतर फक्त 3च्या सरासरीने धावा जमवल्या जात आहेत. 5 अशी धावसंख्या. त्यानंतर मात्र चांगला चेंडू. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप म्हणजेच वाईड यॉर्करचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. निकेतनाच्या माध्यमातून धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 5. 2 बाद 5 अशी धावसंख्या. चालू षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. श्री आगळदेवी खारवी समाज पालशेत मुंबई आयोजित मुंबई खारवी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा 2024 षटकातील पुढचा चेंडू निकेतनाचा पाहायचा आहे. आता मात्र स्लो पद्धतीचा चेंडू होता. चांगला खेळून काढला. एक धाव सुरक्षित पूर्ण पाहायचा आहे. दुसऱ्या धावेसाठी धावणार का? तरी दरम्यान चेंडू चाललाय सीमारेखा पार. आलं मनात गेला दुकानात. येतोय पुन्हा एकदा चौकार. आता मात्र गोलंदाजीसाठी चेंडू सोपवला जातोय. कैलासाच्या हातामध्ये पाहायचा आहे. 2 षटकामध्ये 9 धावेपर्यंत मजल मारले. एक हाती थोडंसं पारड जड दिसतंय ते म्हणजे अतुल मुंबई संघाचा पाहायचा आहे. जोरदार अपील केली जाते. पंचांच्या माध्यमातून इशारा येणं बाकी आहे आणि फलंदाज बाद दिला जातोय. साइड अंपायर यांच्या माध्यमातून निर्णय येतोय. आपलं बोट या ठिकाणी वरती केलं जातंय. मयूर बॅक टू द पवेलियन होतोय. खूप अडचणीत सापडल्या मित्रांनो. जयहनुमान संघ या ठिकाणी होऊन कमबॅक करायचा असेल तर चांगले स्ट्रोक खेळावे लागणार आहेत. चांगले फटके सजवावे लागणार आहेत फलंदाजांना. आता मात्र त्याच इराद्यात नवीन फलंदाज आलाय आणि चेंडू चाललाय सीमारेखा पार. षटकार. नवीन बॅट्समनचं नाव सांगायचं आहे विक्रांत. विक्रांत नाटेकर फलंदाजीसाठी पाहतो मित्रांनो. गोलंदाजी मार्कवर कैलास. राईट हँड उर्दू विकेट मारा. पुन्हा एकदा. आता मात्र एक चांगला तिखट बाउन्सर होता. त्याला बळी पडतोय का? चेंडू नोमॅन्स लँड होतोय. एक धाव सुरक्षित पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी धावतात आणि 2 धावा सुरक्षित पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेने धावसंख्या ट्रबल होते. धावसंख्या 17 पर्यंत मजल पाहायचा आहे. कैलास अजूनही चालू षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. 56 धावांचा मोठा टार्गेट असणार आहे. 17 पर्यंत 3 गडी बाद गमावलेत ते म्हणजे जयहनुमान संघाने. षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा स्लो पद्धतीचा चेंडू होता. फटका साजवायचा होता परंतु चांगला चेंडू. पुन्हा एकदा कैलासाच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. धावसंख्या स्थिर आहे 17. पाहायचं आहे नक्की त्या ठिकाणी थोडासा खतरा म्हणजे अडचणीत सापडतोय जयहनुमान संघ. मात्र बॅटची कडा घेऊन शॉर्ट फाईन लेग या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झालाय. एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्या ट्रबल. धावसंख्या होते 18. पाहायला गेलं तर सामन्याचं पारड थोडंसं जड दिसतंय ते म्हणजे अतुल संघाचं, कारण प्रथम फलंदाजी करत असताना निकेतनची चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. तदनंतर गोलंदाजी करत असताना प्रज्योतने पहिलं षटक चांगलं हाताळलं. तदनंतर निकेतनने सुद्धा चांगलं षटक हाताळलंय आणि तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा त्याच प्रकारची गोलंदाजी केली जाते ती म्हणजे कैलासाच्या माध्यमातून. पाहायला गेलं तर आता मात्र 6 चेंडू आणि 38 धावाची गरज असणार आहे. या 38 धावा जमवण्यासाठी या ठिकाणी कष्ट करावे लागणार आहेत. ते म्हणजे चांगले फटके सजवावे लागणार आहेत. ते म्हणजे फलंदाजी करणारा संघ.
गोलंदाजी मार्कवर रविराज वैयक्तिक पहिल्याच संघाच्या वतीने अंतिम षटक 6 चेंडू 38 धावांची गरज असताना रविराज पाहायचा आहे विक्रांत कशा प्रकारे खेळी करतोय. पहिला चेंडू स्लो पद्धतीचा चेंडू होता. चेंडू खूप वेळ हवेत आहे परंतु चेंडू नो मॅन्स लँड होतोय. एका धावेवर समाधान मानतोय. समीर आपल्याकडे स्ट्राईक ठेवतोय. पाहायचंय समीर कशा प्रकारे फलंदाजी करणार. 5 चेंडू आणि 37 धावेची गरज असताना या 5 चेंडूंवरती जर का 20 ते 25 धावा तरी जमवल्या तर नक्कीच या ठिकाणी स्ट्राईक रेट मध्ये थोडंसं मागे पुढे होऊ शकतं. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू आता मात्र चांगला चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय सीमारेखा पार षटकार. हो पुन्हा एकदा फटका सजवायचा होता परंतु निर्धाव चेंडू पाहायला गेले तर लो फुल टॉस पाहायला मिळाला. चांगला व्हेरिएशनचा चेंडू आणला गेला तो म्हणजे गोलंदाज रविराजाच्या माध्यमातून. सामन्याची औपचारिकता पाहायला मिळते मित्रांनो. 3 चेंडू आणि 31 धावेची गरज असताना सामन्याचं पारडं जड पाहायला मिळतंय ते म्हणजे अतुल संघाचा. तदनंतर आता मात्र चांगला फटका. चेंडू चाललाय सीमारेखा पार 4 धावा. 4 धावेने धावसंख्या झटपट बदलते. 2 चेंडू आणि 27 धावाचं समीकरण येऊन पोहोचलंय. पाहायचंय 2 चेंडू आणि 27 धावा या ठिकाणी कशा प्रकारे गोलंदाजी करणार तो म्हणजे रविराज. राईट हँड वर विकेट मारा केला जातोय. पटापट आपण गोलंदाजी करायची आहे. रविराज लक्षात घ्या पटापट गोलंदाजी करायची आहे. आता मात्र स्लो पद्धतीचा चेंडूचा पुरेपूर फायदा घेण्यामध्ये यश मिळत आहे. चेंडू झालाय सीमारेखा पार. 1 चेंडू आणि 21 धावा. होतोय एका धावेने. नक्कीच या ठिकाणी विजयी संघ होतोय तर म्हणजे अतुल मुंबई संघ आणि पराभूत संघ होतोय तो म्हणजे जय हनुमान संघ. आदिश टी11 संघाने आपला नाणेफेकी कौल आपल्या बाजूने घेत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. विनंती असणार आहे आपण लवकरात लवकर मैदानात उतरून मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आदिश टी11 त्याचप्रमाणे शिवप्रताप संघ आपण सलामीवर मैदानाच्या दिशेने पाठवा. आदिश टी11 संघ लवकरात लवकर मैदानात उतरून आपण क्षेत्ररक्षण साधून घ्यायचं आहे. दरम्यान जय हनुमान विरुद्ध अतुल मुंबई या 2 संघांमध्ये सामना झाला. एकतर्फी